हाय, मी शिवानी. आजचा व्लॉग माझ्या खास आवडीच्या विषयावर आहे, ते म्हणजे जेवण. बाहेरचं असो किंवा घरातलं, मला खायला फार आवडतं. तर आज होता गुरुवार आणि गुरुवारचा असतो आमचा सर्वांचा उपवास. त्यामुळे आम्ही संध्याकाळीच जेवण करतो, नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो. म्हणून मी सर्वात आधी ओटा क्लीन करून घेतला आणि वरण आणि भात चढवला. त्यानंतर गणूने चिरायला घेतलं, कांदा टमॅटो वगैरे सर्व चिरलं आणि मी कोबी आणि घेवडा चिरून घेतला. गणूने नुकतीच सुरीला धार काढणार नव्हती, त्यामुळे चिरता चिरता माझा हातही कापला. असो, गणूला म्हटलं थोडासा चहा ठेव पटकन, कारण की सकाळपासून ना उपास असल्यामुळे डोकं जड झालं होतं. जरा गरम गरम चहा घेतल्यानंतर फ्रेश वाटलं. चहा घेऊन झाला तोपर्यंत वैशू पण आली होती घरी. वैशू म्हणाली, स्वामींना भजी आवडते, कांदा भजी करते. म्हटलं ठीक आहे. मग तिने आपल्या कांदा भजीची तयारी चालू केली. तोपर्यंत मीही इकडे फोडणी द्यायला सुरुवात केली होती. गणूला म्हटलं तो दिवाबत्ती करून घे, तोपर्यंत जेवण होतं आहे. नैवेद्य दाखवून आपणही उपास सोडून घेऊया. बरं, आज जेवणाचा मेनू होता घेवड्याची भाजी, कोबीची भाजी, वरण, भात, चपाती आणि गोड काहीतरी. गोड काही करायला मी असं दुसरं काही आणलं नव्हतं. घरीच शेवयाचं पॅकेट होतं. म्हटलं त्याचीच खीर करून टाकू, कारण की गोड आम्ही फार खात नाही. माझ्याही भाज्या झाल्या करून. वैशूने इकडे कांदा भजीसाठी कांद्याला सर्व मसाले लावून ठेवून दिले, कारण की मसाला लावून थोडा वेळ ठेवून दिल्यानंतर थोडं त्याला पाणी सुटतं आणि मिश्रण अजून चांगलं मिळून येतं. ते तसंच ठेवून दिलं कांदा भजीचं. म्हटलं गरमागरम जेवणाच्या आधी 5 मिनटं काढू. आता काढून त्या तसंही थंडच होणार, त्याला चव लागणार नाही एवढी. म्हणून मग वैशूला म्हटलं तू लावून ठेव, तोपर्यंत मी पटकन पीठ मळून घेते. माझं चपातीचं पीठ मळून होईपर्यंत गणूचाही दिवाबत्ती झालंच होतं. मग त्यानंतर मी सर्व पदार्थांमध्ये वरतून कोथिंबीर आणि खोबरं टाकून घेतलं. मला कोथिंबीर फार आवडते, त्याच्यामुळे मी ती खूप टाकते माझ्या जेवणात नेहमीच्याच. अशीही टाकते आणि पुन्हा ताटात वाढून घेतल्यानंतरसुद्धा वरतूनही कोथिंबीर घेते. त्याच्यानंतर गणूला म्हटलं पोळ्या पटकन लाटून घे. गणूनी लाटून दिल्या मला पोळ्या आणि वैशूनीही इथे तेल गरम करून भज्या सोडल्या होत्या. आता काही जेवायचा टायमिंग झालाच होता. मी पोळ्या भाजून घेतल्या आणि माझी खीर काढायची राहिली होती. मग गणूला म्हटलं तू एका साईडला नैवेद्य काढायला घे. खीर काय लगेच होते 2 मिनटात, त्याला काय फार वेळ नाही लागत. मग पटकन मी एका साईडला खीर टाकली, अगदी थोडीच केली, कारण की आम्ही कोण गोड जास्त खात नाही त्यामुळे. नंतर मग गणूने नैवेद्य दाखवून घेतला देवाला आणि आम्हीही उपास सोडायला बसलो. या तुम्ही पण जेवायला. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आपण उद्या. टेक केअर. बाय बाय.